संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह ऑगस्ट 2024 मध्ये आगीत भस्मसात झालं होतं। या नाट्यगृहाचा 6 कोटी रुपयांचा विमा महापालिकेने उतरवला होता। आगीची घटना घडून 5 महिन्याचा कालावधी लोटला तरी अजून भरपाईची रक्कम विमा कंपनीने दिलेली नाही। दरम्यान विमा कंपनीचं पथक 3 वेळा पाहणी करून गेलं असून अजूनही एक वेळ हे पथक पाहणीसाठी येणार असून त्यानंतर रक्कम मिळेल असं उत्तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालं। दुसरीकडे 5 महिन्याचा कालावधी होऊनही अजून नुकसान भरपाई मिळाली नसल्याने कलाप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला 8 ऑगस्ट 2024 रोजी भीषण आग लागली। या आगीत केशवराव भोसले नाट्यगृह जळून भस्मसात झालं। केवळ दगडी भिंतींचे अवशेष शिल्लक राहिले। कोल्हापूर महापालिकेने नाट्यगृहाचा 6 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता। त्याचे हप्तेही वेळेवर भरणा केले होते। शिवाय फायर ऑडिटही करण्यात आलं होतं। वास्तविक घटना घडल्यानंतर विमा कंपनीनं 1 ते 2 महिन्यात भरपाईची रक्कम देणं अपेक्षित आहे। पण आगीची घटना घडून 5 महिन्याचा कालावधी लोटला तरी अजून महापालिकेला विम्याच्या भरपाईची रक्कम मिळालेली नाही। दरम्यान संबंधित विमा कंपनीच्या पथकानं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळीत कांडाची 3 वेळा पाहणी केली आहे। अजून एकदा या कंपनीची पाहणी होणार असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। महाराष्ट्र शासनानं नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिलाय। त्यातून पहिल्या टप्प्यातील कामही सुरू झालंय। अजून 3 टप्प्यात या नाट्यगृहाचं काम होणार आहे। शासनानं तातडीनं निधी मंजूर केला पण महापालिकेनं भरलेल्या विम्याची 6 कोटी रुपयांची भरपाई अजून मिळालेली नाही। त्यासाठी महापालिकेचे अधिकारी पाठपुरावा करत आहेत की नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय।